हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा टेस्टी किचन। आज आपण एक वेगळं सरबत बनवणार आहोत, डाळिंब आणि चिया सीड्सचं। आता मी याच्यात चिया सीड्स वापरले, तुमच्याकडे चिया सीड्स नसतील तर तुम्ही सब्जाही वापरू शकता। ते दिसायला जितकं सुरेख आहे तेवढं टेस्टीही लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा। आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ते एका भांड्यात मी 1 ग्लास पाणी घेतलंय, त्यात 1 वाटी मी डाळिंबाचे दाणे घालते, त्याचबरोबर 2 चमचे साखर। तुम्हाला साखर स्किप करायची तुम्ही स्किप करू शकता। त्याचबरोबर पाव चमचा मीठ, जवळपास अर्धी वाटी पुदिना। आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। और मी झाकण ठेवते, थोडी फट ठेवते, नाहीतर मग त्यातला रस उकळून बाहेर येईल। आणि 10 मिनिट आपण हे उकळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर। आपले मिश्रण उकळेपर्यंत मी इथे चिया सीड्स भिजत घातलेले आहेत, ते छान सोक पण झालेत। आता जवळपास 10 मिनिटं झालेली आहे। मी गॅस बंद करून घेते आणि झाकणही काढून घेते। मस्त रंग पण आलाय आणि आपले डाळिंबाचे दाणे पण व्यवस्थित शिजलेले आहेत। आता हे नॉर्मल टेम्परेचर आल्यावरती मिक्सरमधून मी वाटून घेते। मग आपलं हे मिश्रण आता वाटून रेडी आहे। मी ते आता छान गाळून घेते। आपला रस आता गाळून रेडी आहे, तो मी सर्विंग ग्लास मध्ये ओतून घेते। थोडेसे बर्फाचे खळे टाकूया। आपण चिया सीड्स जे भिजत घातले होते ते 1-1 चमचा घालूया। त्यानंतर जिरेपूड थोडीशी, थोडासा चाट मसाला, तुम्हाला आवडत असेल तुम्ही लिंबूही पिळू शकता। त्यानंतर डाळिंबाचे थोडेसे दाणे वरून घालूया। चिमूटभर काळं मीठ आणि गार्निशिंग साठी थोडासा पुदिना। फ्रेंड्स, आपलं डाळिंब आणि चिया सीड्सचं सरबत आता पिण्यासाठी रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।